जावा सीरीजच्या या पुढच्या सेशनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सो आता आपण बघणार आहोत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इन जावा. त्याआधी आपण क्विक रिकॅप घेऊयात. मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं, की डेटा कलेक्शन्स म्हणजेच की जावा कलेक्शन फ्रेमवर्कमध्ये असणारे काही डेटा स्ट्रक्चर्स आणि त्याचे युटिलिटीज हे आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो हे आपण पाहिलं. त्यात आपण पाहिलं, की अॅरे लिस्ट, हॅश मॅप आणि हॅश सेट्स हे काय असतात आणि पायथॉनमध्ये आपण जसे पाहिले होते सेट्स, लिस्ट आणि डिक्शनरी हे त्यांना कसे रिलेट करतात हे आपण पाहिलं. आणि हे सर्व क्लास यूज करण्यासाठी आपण जावा डॉट युटिल हे पॅकेजला इम्पोर्ट करतो आणि त्यात असलेले आपण क्लासेस आणि इंटरफेसेस आपण हे याचा वापर करू शकतो. आता आपण बघणार आहोत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये असणारे क्लासेस आणि इन्स्टन्सेस आणि तसेच इन्स्टन्सेसचे ॲट्रिब्यूट्स, इन्स्टन्सेसचे मेथड्स, तसेच क्लासेसचे ॲट्रिब्यूट्स आणि क्लासेसचे मेथड्स हे आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण मध्ये असणारं इनहेरिटन्स ह्याचा कन्सेप्ट आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण बघणार आहोत मेथड ओव्हररायडिंग हे काय असतं. तर चला मग आपण चालू करूया सेशन. सो ॲट्रिब्यूट्स अँड मेथड्स इन जावा. सो ॲट्रिब्यूट अँड मेथड्स पायथॉनमध्ये पण असतात. जसे आपण पायथॉनमध्ये आपल्या क्लासच्या ॲट्रिब्यूट्स आणि मेथड्स आपण डिक्लेअर केले होते, तसे जावामध्येही असतात. तर आपण हे जावामध्ये कसे त्याच्यात फरक आहे किंवा जावामध्ये कसं ते इम्प्लिमेंट करता येईल हे आपण आता बघूयात. तर आपल्याला ॲट्रिब्यूट्स आणि मेथड्स हे इन्स्टन्सेसचे असू शकतात किंवा क्लासेसचे असू शकतात. तर सर्वात आधी आपण बघणार आहोत, की इन्स्टन्सेसमध्ये असणारे ॲट्रिब्यूट्स हे काय असतात आणि हे कसे डिक्लेअर केले जातात. सो इन्स्टन्सेसचे ॲट्रिब्यूट्स आपण Pythonमध्ये पाहिलं होतं. एखादा क्लास आहे आपला, जसं की मोबाईल हा क्लास असेल आणि आपल्याला त्या आत असणारा मॉडेल आणि कॅमेरा हे ॲट्रिब्यूट्स डिफाईन करायचे असेल, तर आपण इनिट अशा मेथडमध्ये आपण सेल्फ त्याला पास करून ॲज अ पॅरामीटर सेल्फचा ऑब्जेक्ट पास करून सेल्फ डॉट मॉडेल आणि सेल्फ डॉट कॅमेरा अशा पद्धतीने ॲट्रिब्यूट डिफाईन करतो. पण जावामध्ये आपण क्लासच्या आतच लगेच क्लास डिफाईन केल्यानंतर त्यात आपण ॲट्रिब्यूट्स आपले डिफाईन करू शकतो. म्हणजेच या केसमध्ये मोबाईल हा क्लास बनवला आणि स्ट्रिंग टाइपचा हा मॉडेल आणि कॅमेरा हे 2 ॲट्रिब्यूट्स आपण क्लासच्या डिफाईन केले. सो आपण आता हे क्लासचा उपयोग आणि मेनमध्ये करून बघूया. सो मेनच्या आधी आपण आपला मोबाईल क्लास हा डिफाईन केला आणि त्याच्या आत स्ट्रिंग मॉडेल आणि स्ट्रिंग कॅमेरा असे हे 2 ॲट्रिब्यूट्स डिफाईन केले. त्याच पद्धतीने आता ह्या दोन्ही व्हॅल्यूजला आपल्याला इनिशियलाइज करायचं असेल, तर कन्स्ट्रक्टरचा वापर करून आता ह्या पद्धतीने आपण दोन्ही व्हॅल्यूजला इनिशियलाइज करतो. हे दोन्ही व्हॅल्यूज इनिशियलाइज करण्यासाठी बरेचसे पद्धती आहेत. पण आपण आता सध्या कन्स्ट्रक्टरचा वापर करून त्यांना इनिशियलाइज करणार आहोत. सो आपण कन्स्ट्रक्टर घेणार आहोत मोबाईल आणि त्याच्या आत आपण स्ट्रिंग ॲज अ डेटा टाइप, मॉडेल आणि कॅमेरा हे 2 व्हेरिएबल्स आपण कन्स्ट्रक्टरच्या पॅरामीटर्समध्ये पास करतोय आणि ते व्हॅल्यूजला आपण आपल्या ॲट्रिब्यूट्सला असाइन करतोय. सो धिस डॉट मॉडेल इज इक्वल्स टू मॉडेल आणि धिस डॉट कॅमेरा इज इक्वल्स टू कॅमेरा असा आपण धिसचा वापर करून आपल्या क्लासच्या ॲट्रिब्यूटला ॲक्सेस केला आणि त्याच्यात व्हॅल्यू असाइन केल्या. सो आता आपण हे व्हॅल्यूज आपल्या कन्स्ट्रक्टरमध्ये पास करून असाइन करतोय बरोबर. तर त्या कन्स्ट्रक्टरचा वापर आपण आता एका क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये करणार आहोत. सो आपण एक या मोबाईल हा जो आपण क्लास बनवला आहोत, तर त्याचा आपण एक ऑब्जेक्ट बनवूयात. आता मोबाईल एम इज इक्वल्स टू न्यू मोबाईल आणि त्याच्यात आपण व्हॅल्यूज पास केल्या म्हणजे कन्स्ट्रक्टरला आपण त्याचे ॲट्रिब्यूटच्या व्हॅल्यूज पास केल्या. सो मॉडेल iPhone पास केलं आणि त्याचा कॅमेरा पास केला आपण 12 MP या केसमध्ये. सो आता आपण हे दोन्ही ॲट्रिब्यूट्सला प्रिंट कसं करणार आहोत किंवा ॲक्सेस कसं करणार आहोत, तर आपण जो ऑब्जेक्ट बनवलाय मोबाईलचा एम नावाचा, सो एम डॉट मॉडेल आणि एम डॉट कॅमेरा अशा ॲट्रिब्यूट्सला आपण डायरेक्टली ॲक्सेस करू शकतो. तर आता आपण हे सगळं प्लेग्राऊंडमध्ये ट्राय करून बघूयात, या पुढच्या सेशनमध्ये जाण्याच्या आधी. सो आपण आता आपला मोबाईल क्लास हा डिफाईन करूयात आणि त्याच्यात इन्स्टन्सचे ॲट्रिब्यूट्स आपण डिफाईन करूयात. सो आपला हा क्लास मोबाईल त्यात असणारे आपले ॲट्रिब्यूट स्ट्रिंग मॉडेल आणि स्ट्रिंग कॅमेरा. आता आपण हे दोन्ही ॲट्रिब्यूटला कसं इनिशियलाइज करणार आहे, तर आपण कन्स्ट्रक्टरचा वापर करून करणार आहोत. सो मोबाईल स्ट्रिंग आपण हे ॲज अ पॅरामीटर घेणार आहोत मॉडेल आणि स्ट्रिंग कॅमेरा बरोबर. आणि हे आपण दिस ऑपरेटरचा वापर करून त्याला इनिशियलाइज करणार आहोत. सो दिस डॉट मॉडेल इज इक्वल्स टू मॉडेल जे आपल्याला पॅरामीटरमध्ये आलंय आणि दिस डॉट कॅमेरा आणि कॅमेरा हे जे आपल्याला ॲट्रिब्यूट ला असाइन आपण केलं जे कन्स्ट्रक्टरच्या पॅरामीटरमधून आलंय. सो आता आपण हे इनिशियलायझेशन झालं. आपला क्लास रेडी आहे. आता आपण त्याचा इन्स्टन्स क्रिएट करूयात. सो मोबाईल एम इज इक्वल्स टू न्यू मोबाईल आणि कारण आपण आपल्या कन्स्ट्रक्टरमध्ये त्या व्हॅल्यूज असाइन करतोय, सो आपण कन्स्ट्रक्टरमध्ये आपल्या व्हॅल्यूज पास करणार आहोत. सो iPhone 14 Pro
आणि त्याला व्हॅल्यू आपण पास करतोय कॅमेराची 12 MP. सो या आपण व्हॅल्यूज पास करून आपल्या ॲट्रिब्यूट्सला असाइन केल्या. आता आपल्याला ॲक्सेस करायचे आणि त्यांना प्रिंट करायचो आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि आपण कशाच्या ऑब्जेक्टनी ॲक्सेस करणार बरोबर एमच्या ऑब्जेक्ट म्हणजे मोबाईलच्या ऑब्जेक्टने आपण त्याचे ॲट्रिब्यूट ॲक्सेस करणार. सो एम डॉट मॉडेल आणि परत एकदा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि एम डॉट कॅमेरा आपल्याला प्रिंट करायचा आहे. चला आता याचं आउटपुट आपण बघूयात. स्क्रीन थोडीशी मोठी करूयात. सो आपलं मॉडेल हे प्रिंट झाले iPhone 14 Pro जो आपल्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपण पास केला आणि कॅमेरा 12 MP. सो या पद्धतीने आपण आपल्या इन्स्टन्स मध्ये असणारे ॲट्रिब्यूट्स क्रिएट केलं आणि त्यांना ॲक्सेसही केलं आणि त्यांच्यात व्हॅल्यू असाइन केले कन्स्ट्रक्टर थ्रू. सो चला आता पुढच्या भागात वळूयात. आपला पुढचा भाग आहे इन्स्टन्स मेथड्स. सो इन्स्टन्स मेथड्स हे काय असतात आपले क्लासमध्ये असणारे मेथड्स हे कसे डिक्लेअर करता येतील. सो आपण पायथनमध्ये क्लासच्या आतच फंक्शन डिफाईन करायचो बरोबर. तसंच जावामध्येही आपण आपल्या क्लासच्या आत आपले मेथड्स डिफाईन करणार जे आपले असणार इन्स्टन्सचे मेथड्स. सो या केसमध्ये आपण मेक अ कॉल असं एक फंक्शन डिफाईन करतोय आणि त्यात एक व्हॅल्यू घेतोय आपण की कुठल्या नंबरवर कॉल करायचा आहे. सो हे लॉंग टाईपचं घेतलं आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट करून आपण जो नंबरला कॉल करायचा आहे त्याला आपण प्रिंट करतोय. ठीक आहे. सो आपण आता हे आपल्या क्लासमध्ये इन्क्लूड करणार हा मेथड. सो आपल्या इन्स्टन्सचा मेथड हा आपल्या क्लासमध्ये आपण लिहिणार आहोत. सो व्हॉइड मेक अ कॉल आणि फोन नंबर हा आपण लॉंग मध्ये घेणार आहोत आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एफ आणि ह्या प्रिंट एफचा फॉर्मॅटचा क्लासचा फंक्शनचा वापर करून आपण कॉलिंग प्लस आपल्या जे व्हेरिएबल आहे किंवा क्लासचा आपला इन्स्टन्स आहे त्याला प्रिंट करतोय किंवा फोन नंबर ह्या ठिकाणी आपला पॅरामीटर आहे. सो आपण फोन नंबर हे प्रिंट करतोय. सो आपण त्याचं आता एक्झाम्पल बघतोय, की एम डॉट म्हणजे ऑब्जेक्ट डॉट मेक कॉल आणि नंबर आपण पास केला. काही रँडम नंबर पास करून आपण त्याला कॉल करतोय. सो मेथड आपला जो इन्स्टन्सचा मेथड आहे, ह्याला आपण कॉल केलं इन्स्टन्स डॉट मेथडचं नाव. असं या पद्धतीने आपण वापर केला. आपण आता याचा प्लेग्राऊंडमध्ये वापर करून बघूयात. सो सर्वात आधी आपण आपल्या क्लासच्या आत एक नवीन मेथड डिफाईन करूयात. सो व्हॉइड मेक कॉल आणि आपण याच्यात नंबर घेणार आहोत. पॅरामीटर घेतो आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एफ असा फॉर्मॅट स्पेसिफाय वाला फंक्शन आपण यूज करणार आहोत. सो कॉलिंग आणि इकडे आपण फॉर्मॅट स्पेसिफायर देणार आहोत डी आणि आपल्याला काय प्रिंट करायचं आहे सो फोन नंबर. सो आपला इन्स्टन्सचा मेथड क्रिएट झालाय. आता आपण याला कॉल करूयात. सो इन्स्टन्स डॉट इन्स्टन्सचा मेथड सो कॉल आपण काही रँडम नंबर देणार आहोत. ठीक आहे. तर आपण ह्या इन्स्टन्स मेथडला कॉल करूयात. सो याचा आउटपुट आपण बघतोय की मॉडेल आणि कॅमेरा हे आधी प्रिंट केलं होतं आपण मॉडेल आणि कॅमेरा आणि आता आपलं मेक कॉल हा जो इन्स्टन्सचा मेथड आहे आपण ह्याला कॉल केलं आणि हे प्रिंट झालं जे आपण फंक्शनच्या आत लिहिलं आहे. बरोबर. आपल्या स्लाइड्सकडे परत वळूयात. आता आपण बघणार आहोत क्लास ॲट्रिब्यूट्स हे काय असतात. सो क्लासचे ॲट्रिब्यूट्स आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो. सो आपण क्लासचे ॲट्रिब्यूट्स हे डायरेक्टली क्लासच्या आतच राहतात. फक्त इन्स्टन्स ॲट्रिब्यूट्स आणि क्लास ॲट्रिब्यूट्स मधला फरक असा आहे, की इन्स्टन्स ॲट्रिब्यूट हे फक्त डेटा टाइप आणि आपण व्हेरिएबलचं नाव किंवा ॲट्रिब्यूटचं नाव असं देतो. परंतु क्लासचे ॲट्रिब्यूट जेव्हा आपण डिफाईन करतो त्याच्या आधी आपल्याला स्टॅटिक असं कीवर्ड द्यावा लागतो. सो स्टॅटिक डेटा टाइप आणि त्या ॲट्रिब्यूटचं नाव. सो या पद्धतीने आपण स्टॅटिक पण आता क्लासचे ॲट्रिब्यूट्स कसे डिफाईन करता येईल हे आपण बघू. सो पायथनमध्ये आपण डायरेक्टली क्लासच्या आतच आपले ॲट्रिब्यूट्स डिफाईन करायचो आणि त्याची व्हॅल्यू सेट करायचो. सो आपण आता आपल्या जावामध्ये क्लासच्या आत असणारे क्लासचे ॲट्रिब्यूट आपण डिफाईन करणार आहोत. सो आपण स्टॅटिक स्ट्रिंग नेम इज इक्वल्स टू राहुल आणि स्टॅटिक इंट एज इज इक्वल्स टू 28 असे आपण स्टॅटिक कीवर्डचा वापर करून आपले क्लासचे ॲट्रिब्यूट्स डिफाईन केले आणि त्यांना इनिशियलाइजही केलं आपण. आणि त्यांना ॲक्सेस आपण कसं करू शकतो. सो पायथनमध्ये आणि जावामध्ये सेम पद्धतीने ॲक्सेस करता येतो. सो क्लासचं नाव डॉट आपल्या ॲट्रिब्यूटचं नाव. सो आपण पर्सन डॉट नेम आणि पर्सन डॉट एज अशा पद्धतीने आपले क्लासचे ॲट्रिब्यूट्स आपण ॲक्सेस केले आहेत. आता आपण हे आपल्या एक आपण क्लास बनवला आहे. त्याच्यात आपण ह्या दोन्ही क्लासचे ॲट्रिब्यूट्स डिफाईन करतो. क्लास पर्सनच्या आत आपण 2 ॲट्रिब्यूट्स घेतल्या. त्यांना स्टॅटिक कीवर्डने आपण प्रिफिक्स केलं आणि त्यानंतर आपण त्याची व्हॅल्यू इनिशियलाइज केली आणि आपल्या मेन फंक्शनमध्ये आपण कसं वापर करता येईल हे आता बघणार आहोत. सो मेन फंक्शनमध्ये आपण ह्या व्हॅल्यूजला प्रिंट करण्यासाठी डायरेक्टली क्लासचं नाव डॉट त्या क्लासच्या ॲट्रिब्यूटचं नाव असं करून आपण प्रिंट केलं आणि आपल्याला इथे राहुल आणि 28 असं आउटपुटमध्ये दिसतंय ज्या व्हॅल्यूजने आपण इनिशियलाइज केलं होतं. आता क्लास
ॲट्रिब्यूट्स हे डायरेक्टली ऑब्जेक्टनी पण आपल्याला ॲक्सेस करता येतात का? तर हो, करता येतात. सो ऑब्जेक्टचा रेफरन्स वापरून आपण आपल्या क्लासच्या ॲट्रिब्यूट्सला पण ॲक्सेस करू शकतो. सो या ठिकाणी आपण आपल्या पर्सन क्लासचा ऑब्जेक्ट जो पी डॉट नेमने ॲक्सेस केलं तरी आपण ॲक्सेस करू शकतो. सो सेम आपण Pythonमध्ये बघितलं होतं. Pythonमध्ये पण तसं आपल्याला करता येतं. सो आपण सेम आता आपण ऑब्जेक्टचा वापर करून आपण त्या ॲट्रिब्यूट्सला क्लासच्या ॲट्रिब्यूट्सला ॲक्सेस केलं. आता आपण याचा आपल्या कोड प्लेग्राऊंडमध्ये आपण त्याचा वापर करून बघूयात. सो सगळ्यात आधी आपला कोड हा वाइप आउट करूया आणि आता एक नवीन क्लास बनवूयात आपण. क्लास पर्सन त्यात आपले असणार आहेत ॲट्रिब्यूट स्ट्रिंग नेम इज इक्वल्स टू राहुल आणि स्ट्रिंग त्याचं एज. आपल्याला ते इंट टाइपचं असणार आहे. इंट एज इज इक्वल्स टू 28 आणि हे कारण आपले क्लासचे ॲट्रिब्यूट्स आहेत, तर आपल्याला या दोन्ही ॲट्रिब्यूट्सच्या आधी स्टॅटिक हा कीवर्ड द्यावा लागणार. सो स्टॅटिक. आता आपण या दोन्ही ॲट्रिब्यूट्सला ॲक्सेस करूयात आपल्या मेन मेथडमध्ये. सो आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलन आणि आपलं क्लासचं नाव सो पर्सन डॉट नेम आणि सेम पद्धतीने आपण पर्सन डॉट एज हे आपण प्रिंट करणार आहोत. सो ह्याचं आउटपुट आपण बघूयात काय येतं. सो आपण क्लासचं नाव वापर करून डायरेक्टली ऑब्जेक्टला त्या क्लासच्या नावाने आपण त्याच्या क्लासच्या ॲट्रिब्यूट्सला ॲक्सेस केलं. सो पर्सन डॉट नेम हे राहुल आलं आणि पर्सन डॉट एज हे 28 आलं. सो आपण आता आपल्या क्लासचा एक इन्स्टन्स क्रिएट करूया. सो पर्सन पी इज इक्वल्स टू न्यू पर्सन. ठीक आहे. आपण हे नवीन ऑब्जेक्ट क्रिएट केलं आणि आता आपण या ऑब्जेक्ट आपला पी हा पर्सन क्लासचा ऑब्जेक्ट आहे त्याच्याने ऍक्सेस करून बघूया. सो पी डॉट नेम आणि या ठिकाणी पी डॉट एज आणि याचं आउटपुट वगैरे रन करून सो आपण रन केलं आहे आणि आउटपुट आपल्याला सेम दिसलं पाहिजे कारण आपण फक्त आता ऑब्जेक्टने ऍक्सेस करतोय. सो आपण या पद्धतीने बघतोय आपण आपल्या ऑब्जेक्टने सुद्धा आपल्या क्लासचे ॲट्रिब्यूट ऍक्सेस करू शकतो आणि राहुल आणि 28 असं आपलं प्रिंट झालं आहे. सो आता आपण आपला पुढचा भाग बघूयात म्हणजेच की क्लास मेथड्स. सो क्लास मेथड्स आपले कसे डिफाईन करतात आपण पायथनमध्ये पाहिलं होतं. क्लास मेथड अशा ॲट्रिब्यूटने आपण डेकोरेट केलं होतं आपलं फंक्शन आणि त्यात आपण CLS असं आपण पास करतो आणि त्या पद्धतीने आपण क्लास ॲट्रिब्यूट्स नाही क्लास मेथड्स असे डिफाईन केले. तसंच जावामध्ये आपण क्लास मेथड्स डिफाईन करायसाठी सेम स्टॅटिक कीवर्ड आपण यूज करणार. जसे क्लास ॲट्रिब्यूट्स बनवण्यासाठी आपण स्टॅटिक कीवर्डचा वापर केला तसंच क्लास मेथड्स डिफाईन करताना ही आपल्याला प्रिफिक्स हे स्टॅटिकने करायचं आहे. सो इकडे आपण स्टॅटिक व्हॉइड सेट एज इज इक्वल्स टू सेट एजमध्ये आपण इंट न्यू एज असं पॅरामीटर घेतो आणि ती व्हॅल्यू आपण एजला असाइन करतो. सो एज इज इक्वल्स टू न्यू एज आपण स्टॅटिक कीवर्डचा वापर करून केला. सो आपण आपल्या पर्सन क्लासमध्ये आता या स्टॅटिक मेथडला म्हणजेच की क्लास मेथडला आपण ऍड करणार. सो स्टॅटिक व्हॉइड सेट एज इंट न्यू एज आणि त्याच्यात आपण व्हॅल्यू असाइन करतोय. सो आपण हे आता आपल्या क्लासमध्ये हे मेथड ऍड केल्यानंतर हे कसे ऍक्सेस करता येईल हे आपण बघूया. सो सेम जसं आपण क्लासचे इन्स्टन्स जसे ऍक्सेस केले तसेच आपण क्लासचे मेथड्सही ऍक्सेस करू शकतो. सो आपण क्लासच्या नावाने पर्सन डॉट सेट एज आणि त्याच्यात आपण व्हॅल्यू पास करणार कारण फंक्शन आहे आणि फंक्शनला एक पॅरामीटर एक्सपेक्टेड आहे. त्या पॅरामीटरमध्ये आपण व्हॅल्यू पास करतोय 30 आणि आपण त्या मेथडला कॉल करतोय. सो आपण आपल्या मेन मेथडमध्ये पर्सन हा क्लासचा वापर करून त्याच्या क्लासचा मेथड म्हणजेच की सेट एज असं फंक्शन आपण कॉल करतोय आणि त्याला प्रिंट करून बघतोय. सो प्रिंट आपण त्याचे ॲट्रिब्यूट जे डिफाईन केली होती ते क्लास नेम डॉट त्याचे ॲट्रिब्यूट असं ऍक्सेस करून आपण त्याला प्रिंट करतो. सो 30 या केसमध्ये आपल्याला प्रिंट झाले. तसंच क्लास मेथड आपल्याला एका ऑब्जेक्टने ऍक्सेस करता येईल का? जसं आपल्याला क्लास इन्स्टन्स ऍक्सेस करता येत होतं. तर हो, आपण आपल्या ऑब्जेक्टने सुद्धा आपला क्लासचा मेथड ऍक्सेस करू शकतो. सो या केसमध्ये पर्सन क्लासचा आपण ऑब्जेक्ट जो बनवला होता या पी ऑब्जेक्टने आपण आपल्या क्लासच्या मेथडला कॉल केलं म्हणजेच की सेट एज 30 असं आपण ऍक्सेस करू शकतो. सो हे आता आपण आपल्या कोड प्लेग्राऊंडमध्ये ट्राय करून बघूयात. सो आपल्या पर्सन क्लासमध्ये आपण एक क्लास मेथड बनवणार आहोत. सो स्टॅटिक व्हॉइड सेट एज आणि आपण याच्यात एज पास करणार आहोत. सो इंट न्यू एज आणि याला आपण कॅमल केस करूयात आणि आपण आता आपल्या एज व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू आपली असाइन करतोय. एज इज इक्वल्स टू न्यू एज. ठीक आहे. आता आपण आपला हा कोड रिमूव्ह करूयात आणि आपण पर्सन या क्लासने
न्यू एज किंवा सेट एज असा फंक्शन कॉल करूयात, जो क्लासचा मेथड आहे. आणि ह्या मेथडमध्ये आपण न्यू एज आपली पास करूया 28 पासून 30. आणि आता सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट आणि आपण आपल्या क्लासचा ॲट्रिब्यूट ॲक्सेस करूया पर्सन डॉट एज. सो एज प्रिंट करू आणि याचा आउटपुट आपल्याला काय दिसला हवा पाहिजे, तर 28ला आपण न्यू एजनी सेट करतोय. सो आउटपुट 30. आता हेच आपण एका क्लासच्या ऑब्जेक्टने ॲक्सेस करून बघूयात. सो क्लासचा आपण एक ऑब्जेक्ट बनवणार आहोत. पी इज इक्वल्स टू न्यू पर्सन. ठीक आहे, आपण ऑब्जेक्ट बनवला आणि आता आपण या पर्सनचा पी ऑब्जेक्ट जो बनवला त्याच्याने आपण आपला सेट एज हा मेथड ॲक्सेस करूयात आणि त्यात न्यू व्हॅल्यू असाइन करूयात. आणि त्यानंतर आपण या ऑब्जेक्टचा वापर करून आपल्या ॲट्रिब्यूटला ॲक्सेस करून त्याला प्रिंट करून बघूयात. सो आपण पर्सन जिकडे क्लासचा वापर केला होता तिकडे आता आपण ऑब्जेक्टचा वापर करतोय. त्याच्या रेफरन्स थ्रू आपण सेट एज हा मेथड आपण कॉल करतोय आणि इन्स्टन्सने जो पर्सनचा इन्स्टन्स आहे जो पी त्याच्याने आपण एज प्रिंट करतोय. सो याचा आउटपुट आपण काय येतो हे बघूयात. सो आपण रन केल्यानंतर आपल्याला आउटपुट 30 आलाय, जो सेम आउटपुट आहे. सो आपण पाहिलं की आपण कसं हे क्लासचे ॲट्रिब्यूट आणि मेथड सेम क्लासने ॲक्सेस कसं करायचं आणि क्लासच्या ऑब्जेक्टने कसं ॲक्सेस करायचं. आता आपण आपल्या पुढच्या भागात बघणार आहोत की कोर प्रिन्सिपल्स जे UPSचे असतात हे आपण बघणार आहोत. सो जावामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या आत असणारे कोर प्रिन्सिपल्स. सो UPS मधले कोर प्रिन्सिपल्स जसे की इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, एनकॅप्सुलेशन आणि ॲब्स्ट्रॅक्शन हे काही कोर प्रिन्सिपल्स आहेत 4. त्यातला आपण इनहेरिटन्स हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. सो इनहेरिटन्स म्हणजे काय? सो इनहेरिटन्स म्हणजे काइंड ऑफ वारसा. सो आपला प्रॉडक्ट हे एक एंटिटी आहे किंवा हे एक रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यातून आपण इनहेरिट करून एक ग्रॉसरी नावाचं एक एंटिटी किंवा ऑब्जेक्ट असं एक रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट असं इनहेरिट करतोय. तर ग्रॉसरीमध्ये प्रॉडक्टचे सगळे ॲट्रिब्यूट्स किंवा मेथड्स हे ऑटोमॅटिकली इनहेरिट होतात. तसंच आपण इलेक्ट्रॉनिक आयटमला सुद्धा प्रॉडक्टने इनहेरिट केलं, तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक आयटममध्ये प्रॉडक्ट्सचे सगळे ॲट्रिब्यूट्स आणि मेथड्स हे इनहेरिट होणार. सो जावामध्ये पायथन सारखेच कन्सेप्ट सिमिलर वेमध्ये आहेत. सो आपण या पद्धतीने बघतोय की कसं प्रॉडक्टमध्ये आपण ॲट्रिब्यूट्स होते, नेम, प्राइस, रेटिंग आणि मेथड होता डिस्प्ले प्रॉडक्ट डिटेल्स. हे आपले ॲट्रिब्यूट्स आणि मेथड जेव्हा आपण प्रॉडक्टला ग्रॉसरी आयटममध्ये इनहेरिट करतो, तर हे सगळे ॲट्रिब्यूट्स आणि मेथड्स हे ग्रॉसरीचा ॲज अ पार्ट ॲड झाला आणि त्यासोबत आपण ग्रॉसरीमध्ये आपले स्वतःचे काही मेथड्स डिफाईन केले, तेही त्याचा पार्ट असणार. तसंच इलेक्ट्रॉनिक आयटममध्ये प्रॉडक्टचे सगळे ॲट्रिब्यूट्स आणि मेथड्स इनहेरिट होणार आणि गेट वॉरंटी हा फंक्शन हा स्वतःचा इलेक्ट्रॉनिक आयटमचा एक स्वतःचा फंक्शन राहणार. सो आपण पायथन आणि जावामध्ये हा डिफरन्स बघूया की कसं इनहेरिट केलं जातं. सो पायथनमध्ये आपण आपल्या क्लासमध्ये जेव्हा आपण क्लास डिफाईन करतो, सो क्लास ग्रॉसरी आयटम च्या आत राउंड ब्रॅकेटमध्ये आपल्याला कुठला क्लास इनहेरिट करायचा तर प्रॉडक्ट इनहेरिट करायचा आहे. सो आपण ब्रॅकेट्समध्ये प्रॉडक्ट असं मेन्शन करतो. पण जावामध्ये हे आपण वेगळ्या पद्धतीने करतो. सो जावामध्ये आपण क्लास प्रॉडक्ट डिफाईन केल्यानंतर क्लास ग्रॉसरी एक्सटेंड्स प्रॉडक्ट असा आपण सिंटॅक्स लिहितो. सो एक्सटेंड्स कीवर्डचा वापर करतो. सो ह्याचा अर्थ आहे की ग्रॉसरी आयटम हे प्रॉडक्टला इनहेरिट करतोय. सो ग्रॉसरी आयटम एक्सटेंड्स प्रॉडक्ट. सो ज्यामध्ये पायथॉन सारखंच हे सब आणि सुपर क्लासचा फॉर्म होतो. पॅरेंट किंवा चाइल्ड असे वेमध्ये आपण रिप्रेझेंटेशन करू शकतो क्लासचे. सो ह्या केसमध्ये प्रॉडक्ट हा आपला पॅरेंट झाला आणि ग्रॉसरी आयटम हा आपला चाइल्ड क्लास झाला. सो आता आपण क्लास क्रिएट करूयात. प्रॉडक्टमध्ये आपण काही ॲट्रिब्यूट्स देणार आहोत. स्ट्रिंग, नेम, प्राइस, इंट आणि फ्लोटिंग पॉइंटचं एक व्हेरिएबल जे रेटिंग नावाचं. सो हे आपण आपल्या क्लासमध्ये ॲट्रिब्यूट्स बनवल्या, त्याला आपण इनिशियलाइज करणार आहोत. सो कन्स्ट्रक्टरचा वापर करून आपण ह्या तिन्ही ॲट्रिब्यूट्सला इनिशियलाइज करू. आपण आता हे ॲट्रिब्यूट्सला इनिशियलाइज केल्यानंतर आपण एक मेथड लिहिणार आहोत, डिस्प्ले प्रॉडक्ट डिटेल्स. यात आपण प्रॉडक्टचं नाव, प्रॉडक्टची प्राइस आणि प्रॉडक्टचे रेटिंग हे असं आपण प्रिंट करणार आहोत. सो आपण प्रिंटएफचा वापर करून हे सगळ्या गोष्टी प्रिंट करतोय. आता आपण ह्या प्रॉडक्ट क्लास आपण जो बनवला त्याचा आपण एक इन्स्टन्स क्रिएट करणार आहोत आपल्या मेनमध्ये आणि आपण आपला डिस्प्ले प्रॉडक्ट डिटेल्स हे मेथड आपण कॉल करून त्याचे डिस्प्ले सगळे ॲट्रिब्यूट्स हे आपण डिस्प्ले करणार आहोत. सो इनहेरिटन्समध्ये ते कसं होतं त्याआधी आपण प्लेग्राऊंडमध्ये आपला प्रॉडक्ट क्लास बनवून रेडी ठेवूयात. सो सर्वात आधी आपला कोड हा क्लिअर करूयात. आता आपल्याला लागणार आहे आपला क्लास प्रॉडक्ट. बरोबर. क्लास मेथडमध्ये आपण 3 ॲट्रिब्यूट घेणार आहोत. जसे की नेम, मग इंटिजर प्राइस आणि फ्लोट
रेटिंग असे आपण 3 ॲट्रिब्यूट्स घेतले आपल्या क्लासमध्ये. हे ॲट्रिब्यूट्सला आपण इनिशियलाइज करणार आहोत आपल्या कन्स्ट्रक्टरमध्ये. प्रॉडक्ट, स्ट्रिंग नेम, कॉमा, इंट, प्राइस आणि फ्लोट, रेटिंग या फंक्शनमध्ये म्हणजे कन्स्ट्रक्टरमध्ये आपण इनिशियलाइज करणार. सो दिस ऑपरेटर वापर करून आपण क्लासच्या ॲट्रिब्यूट्सला किंवा इन्स्टन्सच्या ॲट्रिब्यूट्सला आपण इनिशियलाइज करणार आहोत. सो नेम इज इक्वल्स टू नेम, दिस डॉट प्राइस इक्वल्स टू प्राइस आणि दिस डॉट रेटिंग इज इक्वल्स टू रेटिंग. ठीक आहे. तर यानंतर आपण आपला एक जो क्लासच्या आत असणारा मेथड हा आपण डिफाईन करणार आहोत. सो void display product details. ठीक आहे. आणि आपण आता आपले डिटेल्स प्रिंट करणार आहोत जे प्रॉडक्टचे ॲट्रिब्यूट्स आहेत. आउट डॉट प्रिंट एफ प्रॉडक्ट नेम आपलं काय आहे तर %s दिस डॉट नेम. तसंच आपण आपलं प्राइस प्रिंट करणार आहोत. प्रॉडक्ट प्राइस %d आणि नेमच्या जागी आपण प्राइस प्रिंट करणार आहोत. तसेच आपण रेटिंग सुद्धा प्रिंट करणार आहोत. सो रेटिंग आणि एफ आणि आपण यातलं फक्त पहिले 2 डेसिमल रेटिंगचे आपण प्रिंट करूयात. ठीक आहे. आता आपण आपला फंक्शन रेडी आहे, आपला क्लास रेडी आहे. आपण आता आपल्या प्रॉडक्ट क्लासचा एक इन्स्टन्स बनवूयात. प्रॉडक्ट prod इज इक्वल्स टू न्यू प्रॉडक्ट आणि आपण सुरुवातीला त्याचं नाव आपण सप्लाय करूयात. आपण आता मिल्क प्रॉडक्ट घेणार आहोत. कॉमा त्याची प्राइस आणि त्याची रेटिंग 4.5 एफ आणि आता आपण आपल्या प्रॉडक्टचं डिटेल्स डिस्प्ले करूयात. सो डिस्प्ले प्रॉडक्ट डिटेल्स हे सगळं आपल्याला एका न्यू लाईनवर हवं आहे. सो आपण /n/n/n हे रन करून बघूयात. सो प्रोडक्ट आपला क्लास आपण रेडी केला, त्यात काही ॲट्रिब्यूट्स घेतले आहेत आणि आपण त्याचे व्हॅल्यूज प्रिंट करत आहोत. आणि इकडे आपल्याला एक एरर आला आहे जे आपण फिक्स करूयात आणि पुन्हा रन करूयात. सो आपलं प्रोडक्ट नेम आहे मिल्क, प्रोडक्ट प्राइस आहे 50 आणि प्रोडक्टची रेटिंग आहे 4.5. त्याला आपण चेंज करून सिंगल डिजिट सुद्धा प्रिंट करू शकतो. सो या पद्धतीने आपला प्रोडक्ट क्लास हा रेडी झाला आहे. पुढच्या भागाकडे वळूयात. सो आता आपण प्रोडक्ट क्लासला इनहेरिट करणार आहेत आपल्या ग्रॉसरी आयटममध्ये. सो आपण ग्रॉसरी आयटममध्ये कसं इनहेरिट करणार तर एक्सटेंड्स प्रोडक्ट असं कीवर्ड देऊन, बरोबर. आणि ग्रॉसरी आयटममध्ये आपण एक्सटेंड केल्यानंतर ग्रॉसरी आयटममध्ये आपण आपल्या प्रॉडक्टची सुद्धा माहिती घेणार आहोत कन्स्ट्रक्टरमध्ये. सो आपण स्ट्रिंग नेम प्राइस त्याची रेटिंग आपण घेत आहोत आणि आपण जेव्हा इनहेरिट करतो एखादा क्लास त्याच्या त्या बेस क्लासला किंवा त्याच्या पॅरेंट क्लासचं कन्स्ट्रक्टर डिफाईन असेल तर त्याला आपल्याला इन्व्होक करण्यासाठी आपण सुपर ह्या फंक्शनचा वापर करून आपण आपला जो पॅरेंट क्लास आहे त्याच्या कन्स्ट्रक्टर कॉल करण्यासाठी आपण वापर करतो. सो सुपर नेम प्राइस रेटिंग. सो आपलं प्रोडक्टचे ॲट्रिब्यूट्स आपल्याला इनिशियलाइज करायचे आहेत प्रोडक्टच्या कन्स्ट्रक्टरचा वापर करून. म्हणून आपण सर्वात आधी ग्रॉसरी आयटम कन्स्ट्रक्टरच्या आत सुपर कीवर्ड वापरून सुपर फंक्शन वापरून आपल्या प्रोडक्टला इनिशियलाइज करतोय. सो इकडे आपण ग्रॉसरी आयटमनी प्रोडक्टला एक्सटेंड केलं आणि आपल्या कन्स्ट्रक्टरमध्ये सुपरचा वापर करून आपल्या प्रोडक्टच्या कन्स्ट्रक्टरला कॉल केलं. आता आपण आपल्या ग्रॉसरी आयटम ह्या क्लासमध्ये आपला गेट एक्सपायरी डेट असा फंक्शन आपला कॉल करणार आहोत. सो एक्सपायरी डेट आपण कॉल हा फंक्शन आपल्या ग्रॉसरी आयटममध्ये डिफाईन केल्यानंतर त्यात आपण काही स्ट्रिंग प्रिंट करूयात. ठीक आहे. आपण आता आपला प्रॉडक्टचा जो आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला होता मेनमध्ये, तो ऑब्जेक्ट आपण न क्रिएट करता ग्रॉसरी आयटमचा प्रॉडक्ट चा ऑब्जेक्ट आपण क्रिएट करूयात. सो आपण आता हे प्लेग्राऊंडमध्ये ट्राय करून बघूयात. सो आपण प्रॉडक्ट आपला ऑब्जेक्ट आपला क्लास बनवलाय. आपण मेनमधून प्रॉडक्ट क्लासचा जो आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला होता तो आपण काढून टाकूया आणि आता आपण इकडे नवीन फंक्शन किंवा नवीन क्लास ठीक आहे. आपण आता आपला प्रॉडक्टचा जो आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला होता मेनमध्ये, तो ऑब्जेक्ट आपण न क्रिएट करता ग्रॉसरी आयटमचा प्रॉडक्ट चा ऑब्जेक्ट आपण क्रिएट करूयात. सो आपण आता हे प्लेग्राऊंडमध्ये ट्राय करून बघूयात. सो आपण प्रॉडक्ट आपला ऑब्जेक्ट आपला क्लास बनवलाय. आपण मेनमधून प्रॉडक्ट क्लासचा जो आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला होता तो आपण काढून टाकूया
आणि आता आपण इकडे नवीन फंक्शन किंवा नवीन क्लास आपण बनवूयात, जो आपला प्रोडक्ट क्लासला इनहेरिट करणार. सो क्लास ग्रॉसरी आयटम एक्सटेंड्स प्रोडक्ट. सो प्रोडक्टला एक्सटेंड करणारा हा क्लास आहे ग्रॉसरी आयटम. तर आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत, जो आपण आपला ग्रॉसरी आयटमचा कन्स्ट्रक्टर लिहिणार आहोत. ग्रॉसरी आयटम आणि यात आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला आपल्या प्रॉडक्टला इनिशियलाइज करायचं. प्रॉडक्टच्या कन्स्ट्रक्टरला लागणाऱ्या गोष्टी आपण आपल्या कन्स्ट्रक्टरमध्ये पास करणार आहोत. सो स्ट्रिंग नेम, इंट प्राइस आणि फ्लोट रेटिंग. सो या कन्स्ट्रक्टरच्या आत आपण सुपर हा फंक्शन कॉल करून आपल्या प्रोडक्ट क्लासला इनिशियलाइज करणार आहोत. सो सुपरमध्ये नेम, प्राइस आणि रेटिंग असं पास करणार आहोत. हा झाला आपला कन्स्ट्रक्टर. आता आपल्या कन्स्ट्रक्टर नंतर आपण काय करणार आहोत, सो वॉइड आपल्या ग्रॉसरी आयटमची गेट एक्सपायरी डेट असं आपण फंक्शन किंवा मेथड क्लासचा मेथड आपण ह्या इन्स्टन्सचा मेथड आपण क्रिएट करणार आहोत. एक्सपायरी डेट सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि यात आपण एक काही टेक्स्ट प्रिंट करून बघूयात. कॉलिंग गेट एक्सपायरी डेट असं आपण फंक्शन कॉल करूयात. सो आपला हा ग्रॉसरी आयटमचा क्लास रेडी झाला आहे आणि आपला ग्रॉसरी आयटमच्या आत असलेला आपला गेट एक्सपायरी डेट हा आपण फंक्शन आपला कॉल केला आहोत किंवा कॉल आपला हा मेथड डिफाईन केला आहे. आता आपण आपला ग्रॉसरी आयटम ग्रॉसरी इज इक्वल्स टू न्यू ग्रॉसरी हा क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवतोय आयटम आणि यात आपण आपलं पास करणार आहोत सेम प्रोडक्ट आपण पास करूया मिल्क कॉमा 50 त्याची प्राइस आणि 4.5 ही त्याची रेटिंग आहे. ठीक आहे. आता आपण ग्रॉसरीचं गेट एक्सपायरी डेट हे फंक्शन कॉल करूया. सो आपल्याला ग्रॉसरीच्या आत असलेला गेट एक्सपायरी डेट हा फंक्शन कॉल करतोय आपण. सो आउटपुट आता बघूयात आपलं. सो आपण ग्रॉसरी आयटममध्ये आपले ॲट्रिब्यूट्स नाही घेतले आणि ते आपण प्रॉडक्टमधून इनहेरिट केले, बरोबर? सो आपण हा एरर आता फिक्स करूयात आणि हा एरर का आलाय आपण हे पुढच्या सेशनमध्ये आपण बघूयात. सो आपल्या ह्याच सेक्शनमध्ये आपण ज्या पुढच्या भागात आपण बघणार आहोत की हा एरर काय येतो आणि याचा फिक्स काय आहे. सो आता सध्या मी बेस केलं आणि आता आपण रन करून बघूयात. सो आता आपल्याला आउटपुट काय येणार आहे, सो आपल्याला आउटपुट येणार आहे कॉलिंग एक्सपायरी डेट हा मेथड आपण कॉल केला. आपण थोडंसं डिस्क्रिप्शन ऍड करू म्हणजे आपल्याला कळेल की हा कुठं आपला कॉल केला गेलाय. सो ग्रॉसरी क्लास. सो आपण हा मेथड कॉल केलाय ग्रॉसरी क्लासमध्ये. सो आपण ह्या पद्धतीने आपलं फंक्शन कॉल करू आणि आपल्याला आता प्रिंट पण करायचं आहे की आपल्या प्रोडक्टचे डिटेल्स काय आहेत. सो आपण याच्यानंतर आपल्या प्रोडक्ट क्लासमधला जो फंक्शन आहे गेट प्रोडक्ट डिटेल्स नावाचा, सो तो आपण कॉल करणार आहोत. सो गेट प्रोडक्ट डिटेल्स आपण फंक्शन कॉल करणार आहोत. सो आपण आता जेव्हा गेट एक्सपायरी डेट करणार आहोत, सो आपल्याला हा फंक्शन कॉल झाला असं हे प्रिंट होणार आणि प्रोडक्टचे डिटेल्स आपल्याला गेट होणार म्हणजेच की आपल्याला प्रोडक्टचे डिटेल्स डिस्प्ले होणार. सो आपण फंक्शनचं नाव डिस्प्ले प्रोडक्ट डिटेल्स असं घेतलं होतं म्हणून आपण आता त्याला रिप्लेस करू डिस्प्ले प्रोडक्ट डिटेल्स. सो हा आपला फंक्शन कॉल होणार आहे ग्रॉसरी आयटम मधून. सो आपण बघतोय आता ग्रॉसरी आयटमचा फंक्शन आपण कॉल केला. आपण डिस्प्ले प्रोडक्ट डिटेल्स कॉल नाही केला, पण हा प्रोडक्ट क्लासमध्ये असल्यामुळे हा कॉल होणार आहे. सो आपण रन करून बघूयात. सो इकडे आपल्याला आता आउटपुट मिळणार आहे कॉलिंग गेट एक्सपायरी डेट कॉल्ड इन ग्रॉसरी क्लास आणि प्रोडक्ट नेम आणि प्रोडक्ट प्राइस आणि प्रोडक्ट नेम आपलं असं झालंय. तो आपण याला रेटिंग करूयात. रेटिंग आपण रेटिंग प्रिंट केलं. सो आपल्याला आता प्रोडक्टचे डिटेल्स असे हे प्रिंट करून मिळाले आहेत. ठीक आहे. आता आपण पुढच्या भागाकडे वळूयात म्हणजेच की मेथड ओव्हर रायडिंग. सो मेथड ओव्हर रायडिंग सेम पायथनमध्ये आपण जसं बघितलं होतं तसंच आहे. जिकडे आपला जो आपण क्लासमधून इनहेरिट करतो एक नवीन क्लास, त्या क्लासमध्ये जर आपल्या पॅरेंट क्लास म्हणजेच की जो क्लासमधून आपण इनहेरिट केलं त्या क्लासमध्ये नेम सेम मेथड असेल त्याला ओव्हरराईड करण्यासाठी आपण एक नवीन मेथड बनवतो आणि तो आपला नवीन मेथड ॲज अ आपला बेस मेथड म्हणून कन्सिडर केला जातो. त्याला मेथड ओव्हररायडिंग म्हणतात आणि हे आता आपण बघणार आहोत की हे कसं केलं जाऊ शकतं जावामध्ये. सो जावामध्ये आपण कसं करता येईल हे. सो मेथड ओव्हररायडिंग करण्यासाठी जावामध्ये काही कंडिशन्स आहेत की त्याचा रिटर्न टाईप सेम असला पाहिजे, फंक्शनचं नाव एक्झॅक्टली सेम असलं पाहिजे आणि त्याच्या आत असणारे पॅरामीटर्सचा काउंट आणि पॅरामीटर्सचं नाव हे सेम असलं पाहिजे. सो आता आपण ह्या केसमध्ये प्रोडक्ट या क्लासमध्ये असलेला
डिस्प्ले प्रॉडक्ट डिटेल्स हा मेथड ओव्हरराईड करणार आहोत. सो ओव्हरराईड करताना आपण ग्रॉसरी आयटममध्ये सेम फंक्शनचं नाव देतोय आणि त्याचं रिटर्न टाइप हे व्हॉइड असं सेम स्पेसिफाय करणार आहोत आणि त्याच्या आत आपण आपला लॉजिक लिहिणार आहोत जो ग्रॉसरी आयटम स्पेसिफिक क्लाससाठी आहे. सो आपण आता हे करून बघणार आहोत. सो ग्रॉसरी आयटममध्ये आपण पाहिलं की आपण डिस्प्ले प्रॉडक्ट डिटेल्स हे सेम नेम यूज करून आपण फंक्शन एक बनवला आणि त्याच्या आत आपण काही स्ट्रिंग व्हॅल्यू प्रिंट करत आहोत आणि आपण त्याचा रिटर्न टाइप सेम ठेवला आहे त्या फंक्शनचा, बरोबर? सो आपण आता गेट आपण ग्रॉसरी आयटममध्ये हा फंक्शन कॉल करून बघूयात. आता आपण आपल्या कोड प्लेग्राऊंडमध्ये जाऊन सेम गोष्ट आपण ट्राय करून बघूयात. सो आता आपण आपल्या ह्याच्यात फंक्शनमध्ये हे डिस्प्ले प्रॉडक्ट डिटेल्स असा आपण कॉल केला होता. सो आपण एक नवीन फंक्शन आपल्या ग्रॉसरी आयटममध्ये डिफाईन करूयात आणि ह्या फंक्शनमध्ये आपण एक स्ट्रिंग प्रिंट करूयात. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलन डिस्प्ले प्रॉडक्ट डिटेल्स कॉल्ड इन ग्रॉसरी आयटम. सो आता आपण जेव्हा ग्रॉसरी आयटम मधून गेट एक्सपायरी डेट कॉल करणार आहोत. सो आपल्याला डिस्प्ले प्रॉडक्ट डिटेल्स हे काय प्रिंट करतं हे आपण बघूयात. सो आपण ग्रॉसरी आयटममध्ये आपलं प्रॉडक्टचे डिटेल्स पास केले आणि गेट एक्सपायरी डेट फंक्शन असा कॉल केला तर त्यांनी ही स्ट्रिंग प्रिंट केली म्हणजेच की कॉलिंग गेट एक्सपायरी डेट कॉल्ड इन ग्रॉसरी क्लास असं हे स्ट्रिंग प्रिंट केलं. त्यानंतर डिस्प्ले प्रॉडक्ट डिटेल्स तर डिस्प्ले प्रॉडक्ट डिटेल्स हा आपल्या ग्रॉसरी आयटमच्या आत असणारं फंक्शन त्या फंक्शनचे आतलं स्ट्रिंग हे असं किंवा कोड हा एक्झिक्यूट केला आणि हे असं स्ट्रिंग आपलं प्रिंट झालंय. सो याआधी आपण पाहिलं होतं प्रोडक्टच्या डिटेल्स प्रिंट झाल्या होत्या. सेम कोडमध्ये आपण आता आपला फंक्शन ओव्हरराईड केलं आपण डिस्प्ले प्रॉडक्ट डिटेल्स आणि आता आपल्याला आउटपुटमध्ये डिस्प्ले प्रॉडक्ट डिटेल्स कॉल्ड इन ग्रॉसरी आयटम असं आपल्याला बघायला मिळतंय. सो या पद्धतीने आपण फंक्शन ओव्हरराइडिंग केलं. एक आता नोट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्लेग्राऊंडमध्ये काम करणार आपल्या कोड प्लेग्राऊंडमध्ये, सो कायम आपला जो मेन मेथड असणारा क्लास आहे, त्याचं अल्फाबेटिक ऑर्डर वाईज म्हणजे कोड प्लेग्राऊंडमध्ये जेवढे तुम्ही काही क्लास डिफाईन करताल, सो त्या क्लासेसचं नाव आणि मेन फंक्शन असणाऱ्या क्लासचं नाव हे अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये असलं पाहिजे. सो मेन मेथडचं क्लासचं नाव हे अल्फाबेटिक वाईज आपलं सगळ्यात छोटं असलं पाहिजे. सो या केसमध्ये आपण आपल्या मेन क्लासचं नाव चेंज करून बेस क्लास असं केलं. कारण बी हे ग्रॉसरी आयटमचा जी आणि प्रॉडक्ट क्लासचा पी ह्याच्यापेक्षा लहान आहे. सो बी सर्वात आधी येतं, त्यानंतर ग्रॉसरी आयटम म्हणजे जी येतो, त्यानंतर पी येतो. सो हायरार्कीमध्ये आपला मेन फंक्शन हा आपला जो ज्या क्लासमध्ये असेल, त्या क्लासचं नाव हे सगळ्यात आधी यायला पाहिजे अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये. सो आपण या केसमध्ये प्रॉडक्ट, ग्रॉसरी आयटम आणि बेस असे 3 क्लासेस आपण आपल्या कोड प्लेग्राऊंडमध्ये डिफाईन केले होते. तर बेस आपला हा सगळ्यात छोटा असल्यामुळे आपला बेस फंक्शनच्या आतला मेन कॉल झाला. अदरवाईज तुम्हाला एरर आला असता. तसेच आपण जर आता दुसरा एक्झाम्पल घेतला ॲनिमल आणि ॲनिमल ह्या क्लासला एक्सटेंड केलं कॅटने आणि आपण आपला मेन मेथड हा बेस क्लासमध्ये दिला. तर या केसमध्ये ॲनिमल क्लास हा सर्वात प्रथम येणार कारण की ॲनिमलचा ए हे सगळ्यात छोटा असल्यामुळं अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये ॲनिमल पहिले येणार, मग बेस येणार, मग कॅट येणार. सो या केसमध्ये तुम्हाला कोड प्लेग्राऊंडमध्ये एरर दिसू शकतो. सो असं जर असेल तर सगळ्यात पहिलं तुमचा बेस क्लास म्हणजेच की किंवा मेन मेथड असणारा क्लास हा सगळ्यात छोटा नावाने किंवा अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये सगळ्यात पहिला येऊ असं तुम्ही प्रयत्न करा आणि हे असंच असलं पाहिजे तरच तुमचा कोड प्लेग्राऊंडमध्ये रन होईल. अदरवाईज तुम्हाला काही एरर्स येतील. सो आपण सेशन्स मधले आज काय शिकलो हे आपण बघून घेऊयात आणि ॲट्रिब्यूट मेथड्स हे इन्स्टन्सचे असू शकतात, क्लासचे असू शकतात. हे आपण शिकलो की क्लासचे ॲट्रिब्यूट मेथड्स हे कसे डिफाईन केले जातात आणि कसे ॲक्सेस केले जातात. तसेच इन्स्टन्सचे मेथड्स आणि ॲट्रिब्यूट्स हे कसे डिफाईन केले जातात आणि कसे त्यांना ॲक्सेस करता येईल हे आपण शिकलो. त्यानंतर आपण UPSचे कोर प्रिन्सिपल मधला इनहेरिटन्स हा भाग आपण पाहिला. त्यानंतर आपण मेथड ओव्हररायडिंग हे कशी करता येईल जेव्हा आपण इनहेरिट करतो एका क्लासमधून दुसऱ्या क्लासला, तर आपण मेथड ओव्हररायडिंग कशी जावामध्ये करता येईल